नको बाबा कशाला मग आहे ना माझ्याकडे 2-3 ड्रेस आहेत लय झाले तेवढे मग ती कॉलेजची फी भरायची ना त्याला नाही बाबा एवढं काय त्याच्यात खायला ना काय नको मग आता बाकीच्या लेकरांना काही भेटत मग आता तुला निदान वडापाव तरी खायला पाहिजे नको मी घरी गेल्यावर ना मस्त भाकरी भाजी काय होतं बाबा काय झालं कोणी आहे का बाबा बाबा ऐका ना बाबा आता इथं तर कुणीच नाही कसं न्यायचं का हा ऐका ना बाबा का इथं जवळच दवाखाना आहे चला चला तिथं नेते हो का इथंच आहे चला चला उठा उठा हळूच उठा हळूच चला आता काहीतरी थोडस बरं झालं जवळच दवाखाना आहे हळूच चला लय त्रास होतोय ग हळूहळू चला हा काय इथं मोठा दवाखाना दिसतोय लय त्रास होतोय ग हळू 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 बाबा चला इथं 2-3 पायऱ्या फक्त चला थोडं थांबून जाऊ आपण नाही नाही असं बोलू नका बाबा चला का इथं आले आता इथं कुणी दिसना पण तुम्हाला न्यायला हळू 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 कुणी घ्यायला नाही तर कुणी अहो इथं कुणीच नाही तर मी त्यांना बोलवलं असतं सगळे आतमध्ये दिसतात काय ना आता डॉक्टर आहेत का माहिती असतील ना त्रास होतोय ग डॉक्टर डॉक्टर बाबा थोडं हा डॉक्टरला बोलवा लवकर लवकर बोलव डॉक्टरला नाही तर मला डॉक्टर सांगा त्याला लवकर यायला अहो डॉक्टर दिसा कुठे गेले काय माहिती डॉक्टर आता कसं काय करा बाबा बसा की इथं चला लवकर डॉक्टरला बोलव हा लगेच बोलवते मी त्यांना बोलून आणते हळूच बसा डॉक्टर डॉक्टर ऐका ना डॉक्टर कधी येणार येतात बोलवत्या सर बोलवणार आमच्या बाबांच्या छातीतले दुखतंय चला ना काय झालंय बघा ना बाबांना काय झालं कधीपासून दुखतंय अचानक दुखायला लागलं बोलता बोलता डॉक्टर काय नाही होणार माझ्या बाबाला काही कुठे इथे दुखतंय अचानक दुखायला लागलं अहो मला बाबाशिवाय कुणी नाही हो त्यांना बघा लवकर काय झालंय ठेवा उलटी वगैरे काही झाली डोकं वगैरे दुखतोय बीपी वगैरेचा त्रास होतो का तुम्हाला अगोदर नव्हतं यापूर्वी किती झालं का नाही आज झाले घाबरू नका बघतो बाबा बरं वाटतंय नाही होईल कमी होईल बीपी वगैरे बघू द्या
जीभ दाखवा. जीभ दाखवा काका. हे इथे दुखतोय का? सिस्टरने एक ऑर्बिट घेतली खाली. घाबरू नका, ऑक्सिजन वगैरे आहे व्यवस्थित. ईसीजी करायचं ऑर्बिट घ्या. आणि एक एनएस मध्ये ऑर्बिट घ्या. लांब लांब श्वास घ्या. डॉक्टर बरं वाटेल ना बाबांना? हो बरं वाटतं. ते पहिल्यांदाच झालं असं. हा अचानकच दुखायला लागलं. आता आम्ही बोलत होतो. कधी कधी काय होतं ते ऍसिडिटी पण होतं. घाबरू नका. आता ईसीजी करायचं. ईसीजी केल्यानंतर ईसीजी दाखवा. एक एविल टेक्सर आणि सॉर्बिटेड खाली द्या. आणि ऍस्पिरिन 300, क्लोपिडोग्राल 300 आणि ॲटोरो 1. काका घाबरू नका. आता काय करायचं बाबाला? वरच्या रूम मध्ये घेऊ. वर सगळ्या औषधी आपण सुरू करू. आता ईसीजी करून घे. ईसीजी केल्याबरोबर वर एक दिली खाली गोळी दिली थोडा होईल थोडस बीपी जे आहे थोडस वाढवते असं घाबरण्यासारखं काही नाही. ईसीजी आल्यावर कळेल आपल्याला. आणि काही ब्लड टेस्ट करावं. ठीक आहे. बर त्यांना बरं घ्यायचं ना. हा उठा बाबा हळू. वर जायचं दवाखान्यात. हा ऍडमिट करतो म्हणले. हा चला हळूहळू या. चला घाबरू नका काका. चला हळू. बाबा बरं वाटतंय का तुम्हाला आता? गोळ्या घेतल्या? अजून 2 दिवस ठेवते तुम्हाला चांगलं बरं वाटेपर्यंत. तुमची मुलगी आहे का? हो ना हो ना. हा शाळा शिकते अजून. हा आता तिच्या लग्नाचं पाहावं लागेल ना. आता तिचं लग्न झालं म्हणजे मग आपलं डोळे मिटायला मोकळं. हा असं काय बोलताय बाबा? काय आता ते वय झालं माणसाचं काही खरं असतं का? आता बरं वाटतंय ना तुम्हाला? हो ना. आता तर एक काम करते तू. काय? आपल्याला जेवण हा बाबांना जेवायला द्या. गोळ्या घ्यायच्यात आमचे. त्यांना बरं वाटेल. लगेच जाते जेवण घेऊन येते. आराम करा बाबा. कोण वर्षाची मावशी भेटली म्हणली माझ्याकडे या जेवण घ्यायला. कोण आहे आपलं? तेवढं जातो 2 दिवस जेवणाची व्यवस्था झाली त्या मावशीकडे. म्हणजे आता परत दवाखान्याचे किती बिल होते काय होते. गरीबाला दुखणं आलंय की लय. जेवण झालं का? हा. गोळ्या घेतल्या? तुम्हाला काय त्रास? तुम्ही जेवल्या का मग? हा जेवले. गोळ्या घेतल्या? हा घेतले. आता काय त्रास नाही ना? नाही. उद्या सोडू 2-3 दिवसांनी. हा अजून रिपोर्ट करायचे काही? बर. बरं वाटतंय कायला? हा बरं वाटतंय. तुमचा मुलगा आहे का? हा बरं वाटतंय. त्यांना 2-3 दिवसांनी सोडू. अजून रिपोर्ट करायचे त्यांच्या रक्ताचे. 2-3 दिवसांनी सोडणार. हा जेवण बिवण कर जरा, काळजी की. खात जा हा. काहीतरी म्हणजे बरी होती पटकीने. हा जेवते. तुला किती वेळा सांगितलं होतं जरा जेवत जा, खात जा. खाते ना. आता तू बरी झाली ना, मला परत कॉलेज जायचं, लवकर बरी हो. लग्न कधी करणार आहे? जेव्हा तेव्हा सारखं तुला माझ्या लग्नातच आहे बाबा आहे. लग्न केलं म्हणजे मी डोळं मिटायला मोकळे. आता डोळे मिटून काय व्हायचंय तुझं? अजून लय बघायचंय तुला माझं नोकरीला लागलेलं. हो तर तेव्हा काय असतं माणसाचं. तू गोळ्या खा, औषध खा, लवकर बरी हो. मला कॉलेजला जायचंय. नाही पण लग्न केलं पाहिजे ना. मॅडम मी बरी आहे ना आता एकदम व्यवस्थित. तिला काय अडचण नाही ना कसली? नाही नाही बरं झालं. पेशंट 2-3 दिवसांनी आपण घरी सोडू. मी आलो खाल्लं तर. हा त्यांना काहीतरी खायला घेऊन या. हा येतो.
अहो बाबा काय होतंय तुम्हाला? ओ बाबा डॉक्टर काय होतंय तुम्हाला? काय नाही रे आणि तुमची मुलगी कुठे गेली? अरे ती जेवण आणायला गेली. अहो असं कोण करतं का? पेशंटला सोडून जातात का? आता इथं तरी कोण आहे रे आम्हाला? ती एक मावशी भेटली तिच्या ओळखीची, ती म्हणली माझ्याकडे आहे तोपर्यंत जेवण या घेऊन जा. येईल ती पण येईल. तुम्हाला त्रास होतोय का? हा थोडा त्रास व्हायला लागला. डॉक्टर येईल पोरगी. तुम्हाला बरं वाटतंय ना आता पण? हो ना हो ना. हा? काय रे ठसका डॉक्टर. लागला. काका कसे आहेत आता? हो काय झालं थोडासा ठसका लागला होता. रस्ता कसं काय लागला? मग ते संत्रा दिल त्या शेजारच्या मावशीने रस्ता काही आंबट वगैरे खाऊ आंबट नका खाल्ला. ना. हा ना. थोडं छातीचं दुखणं कमी आहे का? हो 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 रिपोर्ट येईल थोड्या वेळात. हो 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 हा, ती काळजी करू नका. बरं वाटेल थोड्या वेळाने. हा हो हो. चालतंय. पोरगी- काळजी घ्या, सारखं उठून नका बसत जा, झोपत जावा, डॉक्टर सांगितलं. आणि तुमची मुलगी सारखी कुठं बाहेर जाते? हा ना ती काय आली वाटतं. ती जेवण आणायला गेली ती ना. एवढा वेळ कोण जात का? फोन आहे का त्यांच्यापाशी? फोन हो. लावला असता. फोन मी आता काय आहे ना ती आली. अहो काही तुम्हाला कळतं का नाही? तुम्हाला कळतं का नाही राहू तिथं त्यांचं दुखतंय तुम्ही सोडून जाताय कुशात? जेवण आणायचं होतं ना त्याच्यामुळे गेलते. दिलं ना जेवण दिलं ना तुला. हा ही माझी मुलगी. शाळेत आहेत का? कॉलेज काय करतात? हो हो कॉलेजला आहे बाळ. तुम्ही काळजी घ्या, झोपा. ठीक आहे. हो. हे खातो घरा. अरे तुझ्या मम्मीला आणलं. अहो राहू द्या, काही नाही. आम्ही अजून आमचं जाऊ, तुम्ही खा. बर झोपा तुम्ही. हो झोपतो. झोपून घ्या, काळजी घ्या. त्यांना सोडून जाऊ नका कुठं. नाही नाही. मावशीला सांगून डबा आणून. जातो. आता बरं वाटतं. कसला त्रास होतो बाबा? पण कधीच नाही झाला, आजच झालाय. आज असं अचानक? अचानकच आम्ही इथून चाललो होतो आणि ते बोलत होते माझ्या संग नाही का कॉलेजचं वगैरे, त्याच्यातच त्यांना तसं झालं. लय अवघड असतं असं म्हाताऱ्या माणसाचं. आपल्याला वाटतं पण प्रत्येक गोष्ट नाही का अशी बारकाईने पाहिली पाहिजे ना. आणि मला तर तसं पण आई नाहीये. मला एकुलते एक बाबाच आहे तेवढे. पण त्यांनी तुमच्यासाठी किती केलं. आई आणि बाप दोन होणं सोपं नाही एवढं. तेच ना. माझी मम्मी आणि पप्पा फार थकले तर माझी मम्मी माझ्यासाठी लय करते माहिती का. तेव्हा मला शिकून आहे ना असं मोठं व्हायचे, नोकरी लागायचे आणि माझी जी परिस्थिती आहे मला सुधारायची, त्यामुळे मी शिकतो. आणि मम्मी लवकर बरी झाली, बाकीच्या गोष्टी हे होतील ना व्यवस्थित. माझं तुम्ही काय करता? माझं ते स्वप्न होतं कॉलेज करावं, मोठी नोकरी लागावी, बाबाला तिकडच घेऊन जावं, मोठ्या शहरात राहावं. पण आता काय आहे ना, ही बाबाची परिस्थिती बघून तर नाही ना करता येणार मला. नाही होतील, बरे होतील, करणार चांगले. नाही ते चांगलेच आहेत हा. पण आता बाबा शिकवतील मला नाही वाटत पुढं. माझ्या लग्नाचाच विचार करणार. माझी मम्मी पण तेच, माझे डोळे मिटायचे आधी लग्न कर. मला वाटतंय मग मस्तीचं सगळं खरं आहे तिच्या देखता, पण माझं पण स्वप्न आहे की तिने चांगलं राहावं. मी नोकरी लागल्यानंतर तिनं चांगलं जगावं असं मला पण वाटतंय. पण आता काय करणार, नाही आपण पण नाही नशिबाच्या पुढे नाही काय करू शकत ना. जाऊ दे आता काय, जे होईल ते देवालाच माहिती काय होईल. काय नाही बाबा. आणि आई बापांना सांभाळण्याने कुठं काय कमी होते. ते पण आहे म्हणून आई बाप आहेत तर सर्वस्व आहे. आई किंवा बाप नसेल ना त्यावेळेस समजते की किती कोणत्या कोणत्या परिस्थितीला कसं सामोरे जावं लागतं. ज्याला आई आहे त्याला बापाचं महत्व कळतं आणि ज्याला बाप आहे त्याला आईचं महत्व कळतं. सगळ्या गोष्टी बारकाईने बघितल्या ना तर लय महत्व, तेवढंच महत्वाचे आहे. आणि काही काहींचं असं असतंय दोन्ही पण असतात पण त्यांचं दोन्हीचं पण महत्व कळत नाही त्यांना. तर ज्याला महत्व नाही कळत त्याला काय. आणि मला आज खरंच कळते माझी आई असते किती किती आनंद असते. माझी आई अशीच गुन्हा बांगेत करायची, अशी शेजारी पाजाऱ्यांचे कपडे धुतलेत तिने अक्षरशः. पण परिस्थितीनुसार तिला दुखणं आलं
परिस्थितीनुसार आम्ही तिला नाही वाचू शकत. माझ्या मम्मीने पण मला एवढं शिकवलंय ना, एवढं सगळं करून शिकवलंय. धुनी भांडी लोकांची तर मोलमजुरी करून मला शिकवलंय. म्हणून माझं स्वप्न होतं आपण खूप मोठं व्हावं. होताल काय नाही. नाही ते तर होईनाच. हा त्यात काय असतं. बघू आता बाबांची परिस्थिती कशी सुधारते ते. सुधरेल की, त्यांना काय झालं. डॉक्टर हे हॉस्पिटल कशाला आहे मग? हॉस्पिटल तर मग? मोठं आहे बरं का. एवढी चांगली ट्रीटमेंट देतात म्हणजे होतील, नक्की चांगली सुधारतील ते. आणि खरंच ह्या डॉक्टरांची महत्व आहे म्हणायचं. म्हणजे बाबा आले तेव्हा कसे होते आणि आता कसे झाले. नाही, शिक्षण आणि सगळं काय होऊ शकतं. आणि जेवढं महत्वाचं शिक्षण, फक्त एक महत्वाचं आहे यामध्ये, शिकून तुम्ही घरच्यांना किंवा आई वडिलांना विसरू नका. आई वडिलांच्या कष्टाचं फळ जर त्यांना योग्य मिळालं ना, तर त्यांची पण अशी मान कशी उंचावते, त्यांना बी असं वरमान करून चालते येतं माणसात. आई बापाच हे ईश्वर आहे, ते लोकांना ओळखताच आले नाही. मला लय मोठं व्हायचंय, माझ्या आई वडिलांसाठी लय मोठं व्हायचंय. मला त्यांची प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचे. असं म्हणलं नाही पाहिजे की ह्यांचं पोरग असं होतं. 100% म्हणले पाहिजेत की ह्यांचं पोरग काय होतं आणि काय झालं, असं म्हणले पाहिजे. आणि मी ते होणार. चालतं. अहो ते त्यांना काय झालं? बाबा बाबा काय झालं? बाबा 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 काय झालं? बाबा काय होतं तुम्हाला? बाबा काका बाबा बाबा हॅलो सर, ते बाबांना त्रास होतोय, त्यांना खाली आयसीयू मध्ये शिफ्ट करावं लागेल. हॅलो, रोज घालते. हा आयसीयू ला पेशंट घ्यायचा आहे, एक जण स्टाफ खाली आहे. घाबरू नका, आता तुम्हाला आयसीयू मध्ये घेतलंय, ऑक्सिजन वगैरे सगळं सुरू करू आपण इथे. कसं रे डॉक्टरांशी बोलायचं जरा? मोठ्या सरांना बोलवायचंय मोठ्या का? सरांना बोलवा. सिस्टर आपल्या सरांना बोलवायचं. काय झालं, मी आहे ना इथे. हो पण नाही ना हो. सरांना बोलवायचं. भावना असते ना एकमेकाची. बर ठीक. सिस्टर आपल्या सरांना घेऊन या. सर तुम्हाला बोलवले आयसीयू. एक मिनिट आलो. काय झालं बापू, काय झालं? बरे होते ना? हो ना हो ना. परत काय त्रास झाला? काय आता ह्या वयात काय व्हायचं आता, असं करायचं. अहो तुम्ही काळजी घ्या, शांत राहा. हा चांगले बरे झाले, परत तुम्हाला त्रास झाला. कशाचं टेन्शन आहे का? घरचा काही त्रास? टेन्शन आता ते लेकरू पाहत आहे डॉक्टर माझ्या बरोबर. कोण? माझी मुलगी. बर बर, काय झालं तिला? वाटतं ना मग तिचं लग्न कार्य आपल्या समोर आहे माझं लेकरून. हा हा आता आपल्या नजरेसमोर लेकराचं लग्न झालं की मग आपलं. हा पण लग्न तुमच्या देखत व्हायचं तर तुम्ही काळजीपूर्वक राहिलं पाहिजे ना. एवढं टेन्शन घेतल्यावर आणखी त्रास झाला तिचं कोण करणार आहे? तुमच्या देखत लग्न झालं पाहिजे ना. हो ना. मग शांत राहा, थोडस बरं वाटेल तुम्हाला. माझी काय पाहिलंय का स्थळ वगैरे? हो स्थळ पाहिलंय बरं का. तुमच्याच हॉस्पिटल मध्ये एक वर मावशी आहे, त्यांचं लेकरू एवढं सोजवळ वाटलं, एवढं असं मस्त वाटलं ना. तो अनिकेत का? हो हा चांगला आहे मुलगा, चांगला आहे, ओळखीचा आहे, माझ्या मित्राचा मुलगा आहे. काय विचारायचं का त्यांना? हा विचारून म्हणजे बरं बोलू आपण त्यांची, सांगू द्या, चांगला मुलगा आहे. त्याची मम्मी पण म्हणतो ती लग्न कर लग्न कर. मग मला थोडस वाटलं बघ, स्वभावाने दोन्ही बी एकमेकाचे स्वभाव जुळते, घरची माणसं चांगली वाटतात. चांगली चांगली परिस्थिती चांगली आहे, त्याला नोकरी लागेल आता. हा चांगला मुलगा आहे, विचारतो आपण त्याला, विचारतो. तुमच्या हाताने तेवढं जुळत असलं तर बघा त्या लेकराला बोलवा. चालेल चालेल, सांगू त्यांच्या घरच्याला पण सांगू, बोलतो मी त्यांच्याशी. ए बोलवा रे त्या अनिकेतला. तुमच्या हाताने झालं तर अजून सगळं. कुठे तो आला होता ना? डॉक्टर लेकरावर लक्ष ठेवा माझ्या तुम्ही पण. नक्की नक्की सांगू त्याला. काय रे अनिकेत, ओळखतो का यांना? हा वरती होते ना. हो. हे मुलगी पाहिली का अगोदर? पाहिली का तुझं? हा ह्यांची
मगाशी वरती होते बरं, बरं. वाटतं का म्हणजे तुमची आहे का एकमेकाची पसंती आहे का तुम्हाला वाटतं का आपण एकत्र मस्त तुझी आई लग्न करायचं म्हणते तुझी, तुझं तर ही मुलगी पसंत आहे का तुला? पाहिलेली का तू? ऐकीच्या असेल तर एकमेकाला डॉक्टरांना सांगा म्हणजे डॉक्टर आपण मिळून ते लग्न तुमचं करून देऊ म्हणजे मी मोकळा ओळखीचे आहे तुम्ही दोन्ही घरचे माझ्या, चांगलं लग्न करून देऊ तुमचं. हा तुमची म्हणजे काय काय आहे. ठीक आहे मग, हा? काळजी घे. झालं. बापू करून देऊ आपण सगळेजण, हा? व्यवस्थित करून देऊ. हा नका काळजी घेऊ. एवढं मोठं टेन्शन तुम्ही झालं डॉक्टर मला वाटतं आता याची गरज नाही मला तुम्हाला त्यानेच झालं, तुम्ही टेन्शन हा. घेतलं. बरे आहेत तुम्ही, चांगले आहेत. हा नका काळजी करून घेऊ आपण व्यवस्थित. मेहरबानी करून लेकरांच्या लग्नात तुम्ही चालेल स्वतः मी स्वतः राहील जायचं. चालेल ओके चला आपल्या घरी आता. चालेल या काळजी. ती गोळ्या देते आम्हाला थोड्याशा गोळ्या द्या. नाही ते आहेत व्यवस्थित, काळजी घ्या फक्त त्यांना, हेच टेन्शन होतं त्यांना. चांगले गोळ्या होते. घरी खाऊ देतील डॉक्टर आपल्याला गोळ्या. हं? हा. चला. इथे बोलून त्या मॅडमला बघा एखादा. अरे आत्ताच पुढे मोकळा झालो मी. टेन्शन आता एवढं मोठं आपल्याला टेन्शन तुम्ही झालं, आता काय व्हायचं मला चल